देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, जाण्या येण्याचा खर्च मी देतो. फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर ठाकरेंचं प्रत्युत्तर. मोदींकडून लोकसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न. ईव्हीएम शिवाय भाजप 200 पारही होऊ शकत नाही. राहुल गांधींचा भाजपवर निशाणा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. घोटाळ्यात छगन भुजबळांना मिळाला होता दिलासा, तर दमानियांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. राष्ट्रवादीची उद्या सकाळी पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमध्ये धाराशिवचा उमेदवार घोषित करणार. लोकशाहीला सूत्रांची माहिती. माझा नेता पलटूराम निघाला. 5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं. विजय शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेताच कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेचा पेच कायम. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक. किरण सामंत, उदय सामंत बैठकीला उपस्थित. रावेरमध्ये महायुतीतच असंतोषाचं वारं. रक्षा खडसेंच्या उमेदवारीनं महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. खडसे पवारांची फसवणूक करतायत, चंद्रकांत पाटलांचा आरोप. नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची घेतली भेट. उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरे यांना दिल्या शुभेच्छा. हिंगोलीमध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण सामना. पण शिवसेना उमेदवाराला भाजप नेत्यांचा विरोध. भाजप नेत्याला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगा. भाजपच्या 3 आमदारांची खळबळजनक मागणी. अमरावतीमधून दिनेश बोब यांचा विजय होणार. नवनीत राणांना उमेदवारी देणं चुकीचं, हे आरएसएसचं पण म्हणणं. बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार हल्ला. उमेदवारी जाहीर होण्याआधीच भावना गवळींचा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू. शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते लागले कामाला. पक्षाचे आदेश येत नाही तोवर कुठल्याही पक्षाचं काम करू नका. प्रहारचे जिल्हा प्रमुखांसह तालुका अध्यक्षांना आदेश. मंगलमय कार्यक्रमात वाचाळ वीरांवर बोलणं योग्य नाही. शिवाजीराव आढळराव पाटलांची अमोल कोल्हे यांच्यावर टीका. धुळ्यातील लघुसिंचन घोटाळ्याचा अखेर 33 वर्षानंतर निकाल. आरोपी भास्कर वाघ आणि सकाराम वसावे दोघांना शिक्षा, तर पुराव्यांअभावी 7 जण निर्दोष. धीरेंद्र शास्त्रींकडून जुमदेव महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य. भंडाऱ्यात तणाव. बागेश्वर बाबाच्या अटकेची मागणी. कोल्हापूर पोलिसांचा उद्यमनगरमधील गोदामावर छापा. नामांकित कंपन्यांच्या नावानं बनवली जात होती बनावट औषधं. कोल्हापूरमध्ये तुरळक पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.